घरभर मेथीचा सुगंध पसरला की समजायचं आज स्वयंपाकघरात गरमागरम मेथीचा पराठा बनतोय. चला मग बनवूया. चला तर मग आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. गव्हाचं पीठ 4 वाट्या, या वाटीचंच आपण प्रमाण घेतलेलं आहे. 4 वाट्या गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर ही वाटीभर म्हणजे 2 वाट्या आपल्याला मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीरही ॲड करायची आहे. त्याच्यानंतर हे 2 चमचे तिखट, 1 वाटी दही, चवीनुसार मीठ, 4 चमचे तेल, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक. त्याच्यानंतर 3 वाफवलेले बटाटे आहेत आणि चवीनुसार हिंग घ्यायचा आहे. आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण यांची पेस्ट करायची आहे. त्यानंतर एक कढाई घ्यायची. कढाईमध्ये हे बटाटे आपण असे टाकून घ्यायचे. बटाटे असे व्यवस्थित शिजलेले पाहिजेत. मॅशरच्या साहाय्याने बटाटे गार झाल्यानंतर असे आपण मॅश करून घ्यायचेत बारीक. कुठे साल दिसेल तर ते काढून घ्यायचे. असं व्यवस्थित पूर्ण बारीक मॅश करून घ्यायचे. व्यवस्थित त्यानंतर त्याच्यात तेल घालायचे. नंतर हिंग टाकून घ्यायचंय. लसूण, हिरवी मिरची आणि अद्रकची जी पेस्ट केली होती ती पण टाकून घ्यायची. नंतर लाल तिखट. आपल्याला जर कमी तिखटाचे खायचे असतील तर तिखट कमी करू शकतात. त्यानंतर दही घालायचंय. त्यानंतर हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित हे करून घ्यायचं. कुठे आपल्याला बटाटे वाटले तर ते पण काढून घ्यायचे. व्यवस्थित असं केल्यानंतर ही जी मेथीची भाजी आहे ती पण टाकून घ्यायची सगळी. या रेसिपीमध्ये कुठल्याही प्रकारे आपण पाण्याचा वापर करणार नाही. त्यामुळे आपण हे मेथीचे पराठे कुठे प्रवासातही 2 दिवस टिकतील अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर मीठ टाकायचंय चवीनुसार. मीठ टाकून अजून व्यवस्थित हलवून घ्यायचंय. त्याच्यानंतर हाताने हळूहळू गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही हळद टाकून खात असाल तर तुम्ही हळदही टाकू शकतो, कारण हळदीने पराठ्यांचा रंग छान दिसतो. पद्धतीने आपण कणकेचा गोळा करून घेतलाय. कुठेही हाताला चिटकत नाही. अजिबात पाण्याचा वापर नाहीये. त्याच्यामुळे पराठे टिकण्यास भरपूर दिवस मदत होते आणि खराबही होत नाही आपले पराठे. तर चला मग आपण पराठे तयार करून घेऊ. एक छोटा गोळा घ्यायचा आहे पिठाचा तोडून आणि हलकेच पोळपाटवर लाटून घ्यायचा आहे. आपण ज्याप्रमाणे पोळीला तेल लावून पूड तयार करून घेतो तसे पूड तयार करून लाटले म्हणजे आपला पराठा छान फुगतोय. एका बाजूने गॅसवर तवा तापत ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यावर तव्यावर टाकायचंय. गॅस मीडियम ठेवायचा. नंतर मंद आचेवर आपला पराठा शेकून घ्यायचा आहे.
आपल्याला हवं असल्यास आपण तेल किंवा तूप दोघांचाही वापर करू शकतो. या पद्धतीने पराठा फुगायला लागला की थोडं थोडं तूप घालायचंय आणि छानपैकी तूप लावून भाजून घ्यायचं आहे. पराठा कुठेही कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थितपणे मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे पराठा. थंडीमध्ये तर हे पराठे अत्यंत पौष्टिक असतात. या पद्धतीने सर्व